गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आशा करतो सगळे नीट असाल. तर मी विशाल पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल स्प्लेंडर डायरीज मध्ये. सो आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक जसं तुम्ही बघितलेत, आपल्या गाडीच्या इंजन मध्ये प्रॉब्लेम येतोय, ऑइल सांडतो इंजन मधनं. सो मे बी आपण दिवसरात्र गाडी चालवतोय, रात्री डिलिव्हरीला चालवतोय, त्यामुळे मे बी काहीतरी प्रॉब्लेम आलाय. आणि लास्ट वीकच आपण गाडीची सर्व्हिस केलेली, सगळं काम केलेलं, पण तरी पण आता माहिती नाही ते इंजन मधनं ऑइल कसं सांडतोय. सो त्यासाठीच आज मी थोडंसं लवकर उठलोय आणि ऑफिसला जायच्या अगोदरच बघूयात गॅरेज चालू आहे का, भेटतो का. कारण अजून 2 दिवस बाकी आहे आपल्या वीक ऑफला, आणि वीक ऑफचं आमचं थोडंसं प्लॅनिंग चालू आहे की बाहेर कुठेतरी राईडवर जायचं. सो बघूयात ते सक्सेस होतं का नाही. आणि चालू आहे का गॅरेज? हां, गॅरेज चालू आहे. नशीब तिकडून यावं लागेल, भारत गॅरेज. इकडनं रोड नाहीये. हा, चालू आहे भरत काका. ते इंजन मधनं ऑइलच निघतोय. लास्ट टाइम मी बोललेलो बघा, सोमवारी सर्व्हिस केलेली गाडीची, ते इथून असं इथनं ऑइल निघतोय. हे इथून बघा, दिसतंय ना. ते तुम्ही लास्ट टाइम करतो बोलले, तुम्ही गेले त्यानंतर काय झालंच नाही. टाक किती वेळ लागेल त्याला? हा, नाही ना, मी आता पण ऑफिसला चाललोय. मला असा दिवस, मी रात्रीला 1-1:30 वाजता येतो डायरेक्ट आता. बरं ठीक आहे, मग मी एकदा जर जमलं तर जेवणाच्या ब्रेक मध्ये येतो. 5-10 मिनिटात का? ठीक आहे, चालेल. जेवायच्या ब्रेक मध्ये येतो मग मी. तर आता आपल्याला कामाला उशीर होतोय एकतर, आणि काका बोलले त्यांचं कुठलं तरी शॉप उघडलं नाहीये सामान आणायचं, तर ते दुपारी बोलवत आहेत. आणि दुपारी आपल्याकडे जेवायच्या ब्रेकमध्ये, आज तर आपल्याला उपवास आहे, तर त्यामुळे मी जेवण तर करत नाही. सो त्या ब्रेकमध्ये मे बी आपल्याला यावे लागेल आणि हे काम करून जावं लागेल, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आमची प्लॅनिंग चालू आहे कुठेतरी फिरण्याची सध्या. मी रिव्हील नाही करत अजून, कारण काही कन्फर्म नाहीये जाणार का नाही. हो हो सगळे बोलतात, पण एंड मोमेंटला सगळे कॅन्सल करतात. तो त्यामुळे मला नाही वाटत की हे लोक येतील. तरी पण आपण आपल्या तयारीमध्ये राहायचंय. आणि आणि जावो ना जावो तरी पण आपल्या गाडीचं आपल्याला वेल मेंटेन ठेवावं लागतंय गाडी. कारण कसं आहे, आपली परत पहिले जुनी खूप गाडी झालेली आहे, आणि त्यामध्ये हा पेट्रोल सगळं इंजनचा पुरा करतोय. E85 आलंय सध्या तर. सो त्यामुळे पहिले माझ्या गाडीला मी जर एकदा टँक फुल केलं तर मग ती गाडी महिनाभर टेन्शन राहायचं नाही. आता सगळं मायलेज पण डाऊन झालंय, मायलेज पण खूप कमी देते गाडी. आणि ते इंजन मध्ये, गाडीचं इंजनला काही झालं ना, मला असं धगधग होतं. असं वाटतं की आपल्यालाच काहीतरी झालंय. तर त्यामुळे गाडीचं इंजन आपल्याला सर्वात सेफ ठेवावा लागतो. बाकीचे पार्ट जरी काही झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीत, पण इंजन सर्वात मेन आहे. तर त्यामुळे आता दुपारी येऊ आपण, बघूयात काय होतं ते, दुपारी करून जातो. हा, आज परत ट्रॅफिक लागलं यार. आज आपण असं असं पण लवकर चाललोय थोडंसं, त्यामुळे एवढं काही हे नाहीये. पण तरी पण ट्रॅफिक मध्ये सगळं लय डोकं खराब होऊन जातो. मला गाडी चालवायचं म्हटलं ना, ट्रॅफिक मध्ये खूपच कंटाळा येतो, माहितीये का. आणि मेन म्हणजे मी राईडला, सर लॉंग राईडला, हायवेला किंवा मेन लॉंग रूटला ऑफ रोडिंग पण चालेल मला, काय सॉरी सॉरी, ऑफ रोडिंग पण चालेल मला. पण सिटीचं ट्रॅफिक मध्ये लयच कंटाळा येतो राव मला चालवायचं. आता थोडक्यात वाचलो. सो ठीक आहे, आपण दुपारी भेटूया. आत्ता दीड म्हणजे 1 वाजून 40 मिनिटं झालेत. मी ऑफिसमधनं लंच ब्रेकमध्ये सुटलोय. आणि ह्या वेळेला आपण थोडंसं वेळ असतो तर म्हटलं आपण गाडीचं काम करून घेऊ, कारण आज मी लंच नाही करणार, आज आपल्याला उपवास आहे. सो त्यामुळे मी आता गडबडीमध्ये चाललोय. बघूयात आपल्याला लंच ब्रेकच्या आतमध्ये काम होतो की नाहीये. सो इथून नाही का, कमीत कमी 2 किलोमीटर तरी अंतरावरती आहे गॅरेज, जिथं आपण सकाळी विचारलेलं.
आणि लास्ट टाइम पण मी तिथं सर्व्हिस केलेली, तर आपण तिथंच जाणार आहे परत. आणि बघूयात काय प्रॉब्लेम निघतं काय ते. सकाळी काम झालं असतं तर एवढी गडबड झाली नसती, पण आता ते बोललेत की ते सामान्य दुपारीच भेटतो, तर त्यामुळे तुम्ही दुपारीच या. मग आपण आता चाललोय दुपारचं. म्हणजे लवकरात लवकर पाऊस पडायला पाहिजे, ग्रीनरी व्हायला पाहिजे. कारण आपण मग जसं ग्रीनरी वाढली तसं आपण कुठेतरी फिरायला जाऊयात, पॉसिबल असेल त्या त्या ठिकाणी. सो अपकमिंग एक प्लॅन आहे आमचा, ज्यामध्ये आम्ही जाणार आहे, पण बघूयात ते काय होतं ते. सो कन्फर्म तर माहिती नाही, जोपर्यंत सक्सेस नाही होत तोपर्यंत काय सांगता येत नाही. बॉईज ट्रिपचं तुम्हाला माहीत असते, बॉईज गर्ल्सचं तर माहीत नाही, पण बॉईज ट्रिपचं 99% कॅन्सलच असतं. तर त्यामुळे मी आत्ता सध्या अपडेट काही देत नाही. जेव्हा मी निघेल तेव्हा मी डायरेक्ट ब्लॉगमध्येच भेटेल. आणि जर मला कन्फर्म झालं आमचं सगळ्यांचं, तर मग मी एक व्हिडिओज बनवून टाकेल त्यावरती. सो ऑलमोस्ट आलोय मी, अजून 700-800 मीटर असेल गॅरेज. काका आता होईल ना, थोडस लवकर करून द्या. ऑइल सांगतोय हे वरनं मिळते इथं काहीतरी, माहित नाही काय झालं तिकडनं असं इथं ऑइल दिसतंय, आणि हे सगळं ऑइलच टाकलेलं, सगळं ऑइलच. सो झालं, 5 मिनिटाचं काम होतं फक्त त्यासाठी एवढं. लास्ट टाइम जेव्हा सर्व्हिसला आलेलो तेव्हा ते बोलले होते टाकतो, पण ते विसरून गेले बहुतेक, आणि माझं पण लक्षात नाही राहिलं. मी सांगितलं होतं स्टार्टिंगला, पण नंतर मी पण विसरून गेलो आणि ते पण, आणि मला जायचं होतं त्यामुळे गडबडीत ते विसरून गेलो. सो आता ते एक रबर टाकलंय त्यांनी ते इंजनच्या वरच्या बोल्टचं, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये आता बघितलेलं. काही पैसे वगैरे नाही घेतले, मला वाटलं पैसे वगैरे लागेल अजून, परत किती लागते काय म्हणत त्याचं टेन्शन येत होतं, पण काही नाही घेतलं त्यांनी, असंच करून दिलेलं आपल्याला. भारत गॅरेज, लोकमान्य नगर जवळ. सो नशीब टायमाच्या आतमध्ये काम झालंय, आणि आपल्याला इथून जायला काय आता 5-10 मिनिटं 5 मिनिटं लागतील फक्त ऑफिसवर जायला. सो टायमाच्या आतमध्ये काम पण झालं, आणि जास्त सिरियस गोष्ट पण नाही आहे. सो हा, हेच होतं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आजच्या. सो बाय बाय मित्रांनो, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.